धन्यवाद. आर्या साळगावकर, सुंदर असा विषय अहंकार हा किती घातक आहे. अर्जुनाला झालेला अहंकार सुद्धा मारुतीच्या माध्यमातून भगवंतांनी काढला. भीमाला झालेला किंचित अहंकार लक्षात घ्या, थोडा वेळ तो सुद्धा काढला. तुमचा आमचा अहंकार कधी जायचा आम्ही कधी विचारच करत नाही. लक्षात घ्या, देवापासून आपल्याला अहंकार दूर ठेवतो, भक्तीपासून दूर ठेवतो, समाजापासून दूर ठेवतो, आपलं जे ध्येय आहे या ध्येयापासून दूर ठेवतो. प्रत्येक माणसानं अहंकार सोडावा. हाच उपदेश ही अक्षर आपल्याला करतायत. यानंतर साथीदारामध्ये थोडासा बदल आम्ही करत आहोत. हार्मोनियमवर येत आहेत योगानंद केरकर, ऑर्गन वाजवत आहेत योगानंद केरकर. तबल्याची साथ करण्याकरता येत आहे रुद्राक्ष वझे. बाकी पक्वाद साध आणि चुपईची साथ तेच राहतील. थोडा वेळ याला विश्रांती. यानंतर आपल्यासमोर सुंदर असा पूर्वरंग घेऊन येत आहे हरिभक्तीपरायण बालकीर्तनकार दिव्या दत्ता मावजेकर. एक मिनिट त्यांचं स्वागत करण्याकरता सौ मंगला मोरे यांना विनंती करतो की गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव. बरं वाटलं जर आपण सर्व श्रोतेजण हरिनामाचा गजर करतात आणि नितांत गरज आहे लक्षात घ्या.
अशा परंपरेतून उत्तम माणूस, उत्तम शिष्य घडू शकतो. आपली संस्कृती आपल्याला शिकविते, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव अशी शिकवण आहे. आपले आई बाप आपले मार्गदर्शक आहेत. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. तथापि आपले आई बाप आपले मार्गदर्शक असल्याशिवाय आपल्या मनावर सज्जनभूत चांगले चांगले संस्कार होणे कठीण आहे. आई बाप हवे. आयुष्य, जीवन, जन्म सफल होण्यासाठी सन्मार्गदर्शनाची फार आवश्यकता आहे. स्वानुभवी ज्ञानी सद्गुरु उत्तम मार्गदर्शन करू शकतो. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. अशा या सद्गुरूंची योग्यता, पात्रता, अधिकार केवढा आहे हे ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. सज्जन हो, गुरु हाच ब्रह्मा आहे, गुरु हाच विष्णू आहे आणि गुरु हाच शंकर आहे. जे सर्वश्रेष्ठ असतात ते सद्गुरु होय. विश्वव्यापक परमात्मालाच सर्वांनी सद्गुरु मानले, म्हणून तस्मै श्री गुरवे नमः. सज्जन हो, येथे शिक्षक, गुरु व सद्गुरु ह्यात भेद आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यवहारात आपण तीनही एकच समजतो, पण वस्तुतः त्यात सूक्ष्म भेद आहे. पण या तिन्हीच्या भूमिका कल्याणकारक आहेत. शिष्याने त्याचा फायदा घ्यावा. जो केवळ लिपी ज्ञान करून देतो त्यास शिक्षक म्हणता येईल. जो एखाद्या विशिष्ट कलेत निपुण आहे, पारंगत आहे व जो ती कला दुसऱ्यास सांगतो, शिकवितो तो गुरु होय. सज्जन हो, पण सद्गुरूचे कार्य याहूनही भिन्न होय. सद्गुरु एकच संस्कार मनावर करतात. ते शिष्याच्या बुद्धीपेक्षाही त्याच्या हृदयाला चेववितात आणि मुर्दार मनाला जिवंत करून उच्च ध्येयाकडे वळवितात. सज्जन हो, म्हणजेच सद्गुरु शिष्याचे शील बनवितात. गुरु आणि सद्गुरु ह्यातील एक भेद हा आहे की गुरु जर शिष्याला ज्ञानाच्या प्रांगणात नेत असेल तर सद्गुरु शिष्याला ज्ञानाच्या गाभाऱ्यात नेऊन सोडतो. सज्जन हो, जसे सद्गुरु दुर्मिळ आहे तसेच सत्शिष्यही दुर्मिळ आहे. सद्गुरु शिष्याची आदर्श जोडी म्हणजे महाभारतातील जगद्गुरु श्रीकृष्ण आणि अर्जुन, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, जनक शुक्राचार्य, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, परशुराम कर्ण, नारद मुनी आणि ध्रुव बाळ. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सज्जन हो, सद्गुरु आपल्याकरता काय करतो माहित आहे? दासबोध ग्रंथात समर्थ सांगतात, सन्मार्ग दाखविजना, सन्मार्ग दाखविजना, जो लावी हरी भजना, जो लावी हरी भजना, ज्ञान
सज्जन हो, सद्गुरू आपल्याला सन्मार्ग दाखवितात. तसेच वाईट मार्ग दाखविणारेही खूप आहेत. सत्याच्या, चांगल्या विषयांच्या, भक्तीच्या आड येणारे खूप आहेत. पण जो सन्मार्ग दाखवितो तोच सद्गुरू होय. जो लावी हरिभजना, भजन नामस्मरण करायला सद्गुरू आपल्याला प्रवृत्त करतात. त्यातून आपले अज्ञान नाहीसे होते. जीवन यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो. ते सत्वगुण होय. ते आपल्याला सद्गुरूंना शरण गेल्यावरच मिळतात. म्हणून तर संत तुकाराम महाराज सांगतात, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सज्जन हो, सद्गुरू आपल्या पाठीशी असल्यावर आपल्याला भिण्याचे काहीच कारण नाही, असे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कवी षड्जातून वर्णन करतात. श्री गुरु सारीखा असता पाठीला, श्री गुरु सारीखा असता पाठीला. श्री गुरु सारीखा असता पाठीला. श्री गुरु सारीखा असता पाठीला. इतरांची लेखा कोण करी, इतरांची लेखा कोण करी. श्री गुरु सारीखा असता पाठीला. श्री गुरु सारीखा असता पाठीला. श्री गुरु सारीखा असता पाठीला. सज्जन हो, व्यवहारात आपल्या पाठीशी काही लोक उभे राहतात आणि म्हणतात, तू पुढे चालत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. असे म्हटल्यावर आपल्याला धीर येतो. अहो, तसेच सद्गुरू आहेत. अहो, ते जर आपल्या पाठीशी असल्यावर आपल्याला भिण्याचे काहीच कारण उरत नाही. पण जर सद्गुरू कृपा संपादिली नाही तर मात्र आपले जीणे, जगणे, वाचणे सर्व फुकटच आहे. कारण सद्गुरू वाचुनी वाचुनी, सद्गुरू वाचुनी वाचुनी, विफल जिणे यात वाकडे काय. विफल जिणे यात वाकडे काय. शुक सांगे भागविला, शुक सांगे भागविला. कृष्णे वाहू दिला कडे काय. राम 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 हरे हरे राम 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 सीता हरे राम 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 हरे सज्जन हो, कवी मोरोपंत आर्येमध्ये वर्णन करतात. नवे नवे तर आपल्याला जागे करतात आणि सांगतात, सद्गुरूंना शरण जा. उदाहरणार्थ, भगवान गोपाल कृष्णांनी सांदीपनीच्या आश्रमात राहून ज्ञान मिळविले. तेव्हा त्यांनी सद्गुरूंची सेवा केली आणि ज्ञान मिळविले. अहो, देवाने सद्गुरू केला, मग आमच्या सारख्यांचे काय. सज्जन हो,
संत नामदेवांवर गुरु कृपा कशी झाली पहा. सज्जन हो, एकदा सर्व संत मंडळी संत गोरोबा काकांच्या घरी जमली. तेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणाले, गोरोबा काका, तुमच्याकडे कच्ची मडकी आणि पक्की मडकी असतात, ती तुम्ही कशी ओळखता? त्याचे जरा प्रात्यक्षिक दाखवा पाहू. ज्ञानेश्वरांच्या बोलण्याचा मतितार्थ गोरोबांना कळला होता. ते हातात थापटी घेऊन प्रत्येकाच्या डोक्यावरती थापटी मारून हे मडके तर पक्के आहे असे म्हणू लागले. संत सावता, निवृत्ती, ज्ञानेश्वर असे करता करता संत नामदेवांची पाळी आली. गोरोबा काकांनी थापटी मारून पाहिली व ते म्हणाले, हे मडके तर कच्चे आहे. त्यावर मुक्ताई म्हणाली, काका, तुम्हाला सर्व कळते म्हणून तुम्ही सांगितले की नामदेवांचे मडके कच्चे आहे. आणि ती म्हणायला लागली, नामदेव कच्चे, नामदेव कच्चे, नामदेव कच्चे. झालं. नामदेवांना खूप राग आला, चिडले. सज्जन हो, आजही आपले हे असेच आहे. सर्वांना भराभर राग येतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. हे अतिशय वाईट आहे आणि त्याकरताच सद्गुरु कृपा हवीच. झाले. नामदेव पंढरपुरात आले आणि विठुरायाला विचारतात, देवा देवा, तुझा भक्त मी कच्चा कसा? सगळे मला हसतात. देवा, मी कीर्तन करायला लागल्यावर तू नाचतोस, मी घास भरवल्यावर तू जेवतोस. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. देवा देवा, आता तरी सांग मला, तुझा भक्त मी कच्चा कसा? त्यावर विठोबा म्हणाले, अरे नाम्या, तू कच्चाच आहेस. अध्यात्मामध्ये फक्त भक्ती करून उपयोग नाही, तर त्याकरता सद्गुरूची कृपा आणि नामस्मरण हवी. नामदेव विचारतात, देवा, तू असताना मला दुसरा सद्गुरू कशाला? त्यावर विठुराया हसत म्हणाले, अरे नाम्या, मी सुद्धा कृष्णावतारात, राम अवतारात गुरु केले, त्यामुळेच मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. नाम्या, तू अवंड्या नागनाथाला जा, तिथे विसोबा खेचर तुझ्यावर कृपा करतील. आणि सज्जन हो, खरेच विसोबा खेचरांच्या कृपेमुळे नामदेवांचा द्वैत भाव नष्ट झाला. नामदेव पक्के झाले, ज्ञानी झाले. सज्जन हो, म्हणूनच सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. प्रत्येकाला सद्गुरु करायला हवा. सज्जन हो, आम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे, आमचेच बरे व्हायला पाहिजे, तर मग त्याकरता सद्गुरु कृपा ही हवीच. कवी शैजातून सांगतात,